समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामीसुत पुण्यतिथी सोहळा हा 2 सत्रात पार पडला। पहिल्या सत्रात स्वामीसुतांची पूजा, आरती, पालखी दर्शन, नृत्य, अतिथींचा सत्कार, त्यांचे मार्गदर्शन आणि स्नेहभोजन अशा स्वरूपात पार पडला। आता आपण स्वामीसुतांच्या 150वी पुण्यतिथीच्या सोहळ्याचे दुसरे सत्र पाहूया। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। गोजिरे सकुमार दिसे मनोहर स्वामी राज लावण्याचा गाभा ज्योतीची ही प्रभा भक्तासाठी उभा सर्व काळ स्वामी सुत म्हणे कायवर रूप खरे तेच एक स्वामी राया सुंदर हे रूप गोजिरे सकुमार दिसे मनोहर स्वामी राज एकतर कटी शोभतो साजीरा रुद्राक्ष हार गळा एका सुंदर हे रूप गोजिरे सकुमार दिसे मनोहर स्वामी राज। यांच्याविषयी सांगण्यासाठी भरपूर असं आहे, शब्द कमी पडतील एवढं आहे। स्वामी माऊली यूट्यूब चॅनलचे निर्माता मिलिंददादा पिळगावकर यांना प्रसाद देण्यासाठी मी अवसरी यांना विनंती करते की यांना स्वामी प्रसाद आपण द्यावा। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज यजराज परब्रह्म श्रीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराजांचा जोगेश्वरीच्या मजासवाडीमध्ये मठ झालेला आहे। या संस्थेचं किंवा या ट्रस्टचे सर्व आम्ही ते पण ट्रस्टी या पदावरती न राहता सर्व स्वामी समर्थ महाराजांचं प्रशस्त मठ निमेश दादाच्या कल्पनेतून साकारलेलं आहे। जोगेश्वरीला मुद्दामून आवर्जून जा, त्या मठाला तुम्ही भेट द्या, तुम्हाला कळेल की शून्यातून कसं महाराज जग निर्माण करतात, महाराजांचे भक्त कसे असतात ते अनिमेश दादा जोशीसुद्धा आपल्यासमोर आलेले आहेत। आणि त्याही पलीकडे एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो, स्वामी सेवक किंवा स्वामी भक्त एकमेकाशी कशी असतात याचं निश्चितच आमच्याकडून उदाहरण घ्या। मोठेपणाने सांगतोय मी तुम्हाला, आमची संस्था वेगळी, त्यांची संस्था वेगळी, एकच फक्त स्वामी या नामाने आम्ही बांधले गेलेलो आहोत। या मठाच्या विश्वस्त अंकिताताई पंचाल या आज आपल्याला इथे निवेदिका म्हणून लाभलेल्या आहेत। जेव्हा स्वामी भक्त एकत्र येतात आणि सेवेची संधी शोधत असतात, तशी संधी मला ही प्राप्त करून दिलेली आहे ही मिलिंददादांनी। आणि माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल आणि विश्वास ठेवल्याबद्दल खरं मिलिंददादांचे खूप खूप धन्यवाद। आणि ही स्वामी सुतांची जी 150वी पुण्यतिथी आज साजरी केलेली आहे, खूप सुंदर असा सोहळा आज झालेला आहे। आपले एवढं मोठं भाग्य आपलं की जे स्वामी सुतांचे वंशज आहेत ते आपल्याला यांचा आपल्याला लाभ मिळाला, यांच्या सान्निध्यात थोडा वेळ काढण्याची संधी मिळाली, त्यासाठी मिलिंददादांचेही खूप खूप धन्यवाद। यासाठी कोणीतरी निमित्त मात्र असावं लागतं आणि ते निमित्त हे मिलिंददादा आहेत। इथल्या कसुरी माळे या गावामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ केलेला आहे, म्हणजे अजून होतोय तो, त्याचं काम चालू आहे।
संबंध कोकणातलं जसं चिरे असतात, चिरे विटांचं बांधकाम नाही, चिऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे. मठ तर अप्रतिम होतोच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी या मठामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने स्वामी सेवा सुरू केलेली आहे. त्यांनी इथे गोशाळा केलेली आहे, पण त्यांच्याकडच्या जे गायी किंवा ज्या काही आहेत गोमाता, त्या खाटीकडे जात असताना त्यांना तिथून सोडवलेलं आहे. त्या खाटीकांकडे जात असताना ते सोडवलेले त्यांच्याकडे गायी आहेत. त्यांच्याकडे काही जनावरं, कुत्रे आणि गायी किंवा अशी गायी गुरं सुद्धा जी अपंग आहे त्यांना सोडलेलं आहे असे सुद्धा आहेत. याच्यातून त्यांनी गोबर गॅस वगैरे असे काही प्रकल्प सुद्धा सुरू केलेले आहेत. आपण स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची सेवा करतो, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची पूजा करतो, त्यांची सेवा करतो आणि समजतो आपण काहीतरी खूप मोठं करतोय. पण खरोखर या जीवांची सेवा जी असते ती सेवा स्वामी समर्थ महाराजांकडे पोचते. आणि खऱ्या अर्थाने आज हा तरुण माणूस स्वामी समर्थ महाराजांची सेवा तिथे करतोय. आज आपल्या उत्सवाला ते आलेले आहेत. मी आमच्या विवेकदादाला अशी प्रार्थना करेन की त्यांनी यांना प्रसाद वस्त्र, स्मरणचिन्ह हे देऊन त्यांचा गौरव करावा. प्रसादजी, आपलं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप बरं वाटलं आम्हाला. कोठे खरा स्वामी सेवक तिथे आल्यासारखं वाटलं, खूप छान वाटलं. तसाच लोक राहू द्या आणि आल्याबद्दल मनसोक्तपणे श्री स्वामी समर्थ. आज हा योग आला स्वामी सुतांची 150वी पुण्यतिथी म्हणून आम्ही आमचे सगळे मित्रमंडळी आज इकडे उपस्थित राहायचं असं ठरवलं. सकाळी लवकर उठलो आणि इकडे आलो. तर आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला आणि पिळगावकर सरांचं खरंच मनापासून अभिनंदन की त्यांनी असं काही करण्यामध्ये आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यांनी हे जे काही त्यांचा प्रवास आहे तो बघण्यामध्ये आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत. श्री स्वामी समर्थ. डोंबिवलीचे अनिलदादा जोशी, त्यांचा अनिलदादा जोशीचा गिरनार परिवार आहे. नेहमीच ते गिरनारची वारी करत राहतात. ही त्यांच्याबरोबर गिरनार वारी करणं म्हणजे स्वतःचं भाग्य समजतात, कारण ती शिस्तबद्ध वारी होत असते. कुठच्या पद्धती वेल प्लॅन ज्याला आपण म्हणतो. अनिलदादांना मी प्रार्थना करीन की आमच्याकडून स्वामी महाराजांचं कृपावस्त्र आणि गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांच्या 150व्या पुण्यतिथीला तुम्ही जी हजेरी लावली त्याबद्दल आमचं स्मरणचिन्ह. श्री स्वामी समर्थ. आपल्या या कार्यक्रमाला आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर म्हणा किंवा चाहते म्हणा, फॅन म्हणा स्वामी महाराजांचे, अक्कलकोटवरनं सरळ इथे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे नागनाथ चांगले. फोनवरती माझ्याबरोबर ते कितीतरी वेळ बोलले. काही दिवसांपूर्वी ते मला म्हणाले की मी येतोय म्हणून. मी म्हटलं खरोखर येतात की नाही मला माहिती नाही, पण येत आहेत, बोलले तर आहेत. आणि आज ते मला येऊन भेटले. मी नागनाथ चांगले अक्कलकोटवरून आलेलो आहे. खरोखर मला खूप छान वाटलं. या सोहळ्याच्या तर्फे हे प्रसाद वस्त्र आध्यात्मिक फार पुढचा आहे. आपण जे आज काम करतोय हे आजच्या पोटासाठी, आपण आजच्या भूक भागवण्यासाठी करतो. पण आध्यात्मिक हे माणसाला समजतंय की माणसांनी माणसाशी कसं राहावं आणि आध्यात्मिक मनशांती मिळते. आणि दुसरी गोष्ट, गुरु मानलं तर आपलं स्वतःचं कल्याण होतं, गुरुचं ऐकलं तर आपलं कल्याण होतं. जसा की गुरुचरित्र पारायण मी केलंय गाणगापूरमध्ये, त्यावेळी मला कळलं बाळप्पा महाराजांचे शिष्य नाटकर्णी म्हणून होते. त्यांच्या परंपरा, त्यांचा मठ जो आहे गोव्याला तो हे सांभाळतात. त्यांचे जे वंशज आहेत त्यांचा सुद्धा थेट स्वामी समर्थ महाराजांशी संबंध आलेला आहे. यांच्या पूर्वजांचा प्रसाद वस्त्र खूप खूप
मनसोक्तपणे स्वामी समर्थ. खरंच हा जो काय उत्सवाचा जो काय मला जे टेन्शन होतं, या विवेक वैद्य छोट्याशा नावाने खूप माझं टेन्शन इतकं डोंगरावर कमी केलेलं आहे. कितीतरी खूप कामं होती. काय मी विवेकला सांगितलं, बरं बाबा तू ह्या माणसानं तू सांभाळ, त्यांना आमंत्रण तू दे, सगळं तूच कर, फोनाफोनी तूच कर, सगळं त्यांनी केलं. पण आजसुद्धा इथे आला, मोठी जबाबदारी सांभाळली. मी त्याला प्रसादच देऊ इच्छितो, असं काय मोठा त्यांचा काही सत्कार वगैरे करत नाही आहे. अनेक श्रोत्यांच्या आणखीन भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने रंगला आणि अगदी अल्प काळामध्ये आम्ही जे आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देऊन की भक्तांनी जी इथे हजेरी लावली तर त्या सर्व भक्तांचं आम्ही मनापासून आम्ही त्यांचं स्वागत तर आम्ही केलंच, पण की त्यांचे आम्ही धन्यवादही आम्ही मानतो आणि अतिशय उत्तम आणखीन चढत्या श्रेणीमध्ये हा कार्यक्रम रंगला. हे सर्व स्वामी समर्थांचे आणि श्री स्वामी सुतांचे आशीर्वाद आहेत असं आमचं मत आहे. खरोखरच आज इतकी गर्दी बघून असं वाटतं की स्वामी सुतांना भलेही 150 वर्ष पूर्ण झाली असतील तरी असं वाटत नाही. कारण का हे कार्य छोटं नसतं. सेवेकरी हा कार्य आणि स्वामींचं कार्य पुढे नेणं म्हणजे कोणाच्या खायची गोष्ट नसते. हे कार्य मोठं असतं आणि ह्या कार्याला करण्यासाठी तुमच्यामध्ये एक जिद्द लागते, स्वामी भक्ती लागते, वेडेपणा लागतं. आज इथे ना भूतो न भविष्यती असा सर्व स्वामी भक्तांचा मेळावा असा आयोजित केला होता. स्वामी सुतांबद्दल सांगायचं तर स्वामी सूत आणि स्वामी मार्गामध्ये स्वामी सुतांचा महाराजांप्रतीचा जो भाव आणि महाराजांप्रती त्यांनी केलेला त्याग या धड्याशिवाय हा स्वामी मार्ग याची भक्ती पूर्ण होऊ शकत नाही. तर स्वामी सुतांनी जो आपल्या पुढे जो आदर्श ठेवला, ओके, तर सर्व सेवेकरांनी त्या मार्गाने पुढे चालावं, त्याप्रमाणे महाराजांची सेवा करावी, त्या आदर्शावरती चालावं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं.
महाराजांच्या 150व्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संघ येथे जमलेलो आहोत. आजच्या दिवशी सेवा म्हणून या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल मिलिंद काकांचे खूप खूप आभार. कार्यक्रम खूप छान झाला आणि मला वाटतं हा कार्यक्रम सगळ्यांनाच आवडला असेल अशी आशा करतो. स्वामींची आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आम्ही भरपूर कुठे कुठे कार्यक्रम असतो तिथे मी जातेच. काही काम असो, किती काम असलं तरी मी वेळ काढून जाते. पण मला ती आवड आहे ॲक्च्युली. आणि अडचणीत त्यांनी आम्हाला भरपूर म्हणजे आशीर्वाद आहे त्यांचा. स्वामी सुतांचा 150वी पुण्यतिथीचा सोहळा ही म्हणजे एक पर्वणीच आहे. मिलिंद काका पिळगावकर यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला आणि सेवा करायची पण संधी मिळाली. आणि सगळ्यांचा प्रतिसाद पण अतिशय उत्तम होता. कार्यक्रम खूप छान रंगतोय. आता याच्यापुढे अभंगाचाही खूप छान कार्यक्रम आहे, तो पण रंगणार आहे. स्वामीसूत महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याकरता उपस्थित राहिलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आम्हाला इथे पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. आणि उपस्थिती जी पाहिली आणि स्वामींची जी प्रचिती अनुभूती आली, ती अलौकिक अशी अनुभूती इथं आम्हाला मिळालेली आहे. स्वामी समर्थांच्यामुळे मला खूप अनेक दिव्य अनुभव आले. त्याच्यात मला संगीतात माझ्या कामात सक्सेस हवा होता. जे स्वामींचं मी दादरला मठ आहे तिथे दर्शन घेतल्यामुळे मला खूप सक्सेस मिळाला. आता इथे मला शिरोळकर हायस्कूल चिकित्सक मध्ये म्हणजे लिहिल्या आता मी 1-2 महिन्यापूर्वी 33 पानं लिहिली श्री स्वामी समर्थ नावाने, प्रिंटिंगची कोरी पेपर घेऊन. मला एकाने सुचवलं आणि त्यानंतर मला इथे नोकरी मिळाली. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार वंदन. खरोखर हा कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि म्हणजे अगदी म्हणजे कार्यक्रम आम्ही ऐकला आणि म्हणजे हे केलं ना तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, अगदी मन असं एकदम भरभरून गेलं.